अस्सलामुअलैकुम. बरोबर समजल्या. आज आपण विंटर स्पेशल पोपटी बनवता घरातल्यानंच कुकरला. त्यासाठी सगळे इंग्रेडियंट्स बघा आपण रेडी करून घेतले नाहीत. 2 किलो चिकनला सगळ्यात पहिले आपल्याला मॅरिनेट करून घ्यावायचं आहे. 3 चमच हिरवा मसाला, 1 चमच लाल मिर्च पावडर, 1 चमच धना पावडर, गरम मसाला अर्धा चमच, हल्दी पावडर पाव चमच, मीठ त्याच्या हिशोबात टाकून निंबू पिळून बेस मिक्स करून घ्यावाचा. मॅरिनेट करून ह्याला बाजूला करायचा. एक मोठ्या ठिसातलं 2 किलो शिंगा वाताच्या, त्यातल्यान आपले 2 किलो बटाटी टाकायची. मसाल्यातल्यान टाकायचा ह्यातल्यान ववा 1 चमच लाल मिर्च पावडर आणि मीठ त्याच्या हिशोबातलं. बटाटी टाकायची 2 किलो ह्यातल्यान. वैंगी टाकायची अर्धा किलो वैंगी आहे ती. बेस मिक्स करून घ्यावाचा. सगळा मिक्स करून झाला का आपण कुकर घ्यावाचा. कुकरच्या ह्यातल्यान बघा मी भामरूटचे पत्ते टाकले नाहीत. एकदम बाहेर आपण बनवतो ना आग लावून पोपटी, तोच सेम फ्लेवर आहे ह्यातल्यान. त्यातल्यान भामरूट लावल्याच्या बाद मी खालती मसाला लावलेले शिंगा टाकले. त्याच्यावरती बटाटी वैंगी लावली. बटाटी वैंगी लावून झाली का मग त्याच्यावरती आपण चिकन टाकायचा मॅरिनेट केलेला. मी 2 कुकरला अलग अलग बनवली होती. कुकरला चिकन टाकल्याच्या बाद कवटा टाकायची, थोडासा अजवाईन टाकायचा आणि जी शिंगा टाकायची मसाला लावलेले. डबलवरती शिंगा टाकून झाली का मग भामरूटचे पत्ते लावायचे वरती आणि बेश 5-6 शिट्या घ्यावाच्या. 5-6 शिट्याच्या बाद एकदम परफेक्ट आपली पोपटी तयार होते बघा. मी तुम्हाला चेक करून पण दाखवत आहे की एकदम बरोबर आणि परफेक्ट. बरोबर 6 शिट्या मी घेतल्या होत्या. बटाटा पण रेडी आहे आणि शिंगा पण रेडी होत्या. मस्त अशा कुकरशी खाली करायचे, पोपटीला काराची, सगळा मिक्स करून घ्यावाचा. आवडी माशाला टेस्टी अँड डिलिशियस पोपटी रेडी होते. आपला व्हिडिओ आवडला ते लाईक जरूर करा.